माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांना असं कोणतं पीक आहे की त्याला आपण लाखो रुपये कमवू शकतो, म्हणजे त्याला भाव कोणताच आपल्या एवढ्या पिकामध्ये कोणत्याच पिकाला भाव नाही, त्या पिकाला भाव आहे बघा. आणि तेच पीक मी तुम्हाला आज टोटलमध्ये करून देणार आहे की तुम्ही सुद्धा त्याच्यापासून पैसे कमवू शकता. त्या पिकाचं नाव सांगण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आता तुम्ही कोणतंही पीक घेत असता, पण आता काय करत असतं की मेहनतीवर पीक असतं. आता मक्का पीक असतो, गहू पीक असो, सगळे पीक असो, पण आडमुठ पीक आहे बघा. ते नुसतं फेकून दिलं आणि उगलं आणि डायरेक्ट विकायला जर नेलं 6,000 रुपये क्विंटल, 7,000 रुपये क्विंटल त्याची आणि 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये ते फक्त एका अर्ध्या वर्षामध्ये, म्हणजे 6 महिन्यामध्ये येतं बघा ते पीक. 6 महिन्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा 6,000 रुपये नाही तर 7,000 रुपये क्विंटल विकणारं ते पीक आहे बघा. तुम्ही असेल कोणतं पीक आहे ते लवकरात लवकर सांगा आणि आम्हाला सुद्धा सांगा की कुठं मिळतं आणि त्याचं बी कुठं मिळेल आणि कुठून आणायचं आणि कुठं भेटतं, आणि त्याचं नाव लवकरात लवकर सांगा तुम्ही असं म्हणत असाल. पण शेतकरी बांधवांनो, त्याचं नाव सांगण्याआधी तुम्हाला जरूर चॅनलवरती जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर म्हणजे त्या पिकाचं नाव काय आहे शेतकरी बांधवांनो की मोहरी. तुम्ही आता जिथं पाहा तिथं कोणत्याच महाराष्ट्रामध्ये कोणत्याच शेतकऱ्याच्या वावरात मोहरी दिसत नाही. आणि मोहरी ही पीक झडीत कमी आहे पण भावाला जास्त आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल कुठं जा भाव, आता महाराष्ट्रामध्ये ज्याच्याने त्याच्यावर पहिल्याने मोहरी होती आणि ती उगणारा आडमुठं गवत आहे. उन्हाळ्यामध्ये जर फेकून दिले तुम्ही गव्हामध्ये कशामध्ये, आता गहू मशीन जर आलं तर गव्हामध्ये मशीनमध्ये काढायचं नाही, तसं जर डायरेक्ट सोंगून घेतलं तर ती मोहरी जर डायरेक्ट जर सोंगली आणि तुम्ही जर कुंटल जर मोहरी काढली, तर कुंटलभर जर मोहरी काढली तर तुम्ही 12 महिन्याचं जे पीक घेतात त्याचं डायरेक्ट बराबरी करून टाकणारी ती पीक मोहरी पीक आहे बघा. मोहरीचं तुम्ही तेल खाऊन बघा, ते बघा, ते सुद्धा भारी लागतं आणि त्याचा भाव बी चांगलाच आहे. म्हणजे आता इतर इतर दुसऱ्या देशामध्ये जर पिकत असेल, पण आपल्या भारतामध्ये कमीत कमी जास्त मोहरीचं कमी पडली आहे. मग तुम्ही जर तुमच्याकडे शेताचं मोहरीचं जर बी असेल आणि तुमच्याकडे जर चांगले चांगले बी जर असेल तर तुम्ही सुद्धा याचं उत्पन्न घेऊ शकता. पण सांगण्याचं एवढंच आहे की त्याचं उत्पन्न कमी आहे, काहून की त्याचं उत्पन्न शेतामध्ये मिळत नसल्यामुळे त्याचं उत्पन्न झडीतला कमी आहे. त्याच्यामुळे उत्पन्न काही आता काही जिल्ह्यामध्ये नाही आहे, काही जिल्ह्यामध्ये घेतात पण आणि पैसेसुद्धा कमी राहिले. आणि तुम्हाला जर असेच जर पैसे कमवायचे असले शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे तीळ उत्पन्न घेऊन बघा. तीळ म्हणजे सॉरी मोहरीचं उत्पन्न घेऊन बघा आणि त्याचं लागवड करून तुम्ही एकदा लावून बघा. ती पीक लावल्याच्या नंतर तुम्हाला खर्च फक्त 0 रुपये येणार शेतकरी बांधवांनो. 0 रुपयामध्ये तुम्ही लागवड करा ती पीक. लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला 0 रुपयामध्ये नफा चांगला येईल, तोटा 1 रुपयासुद्धा येणार नाही. तुम्ही फक्त औषध कोणतं मारायचं नाही, तणनाशक तुमच्या गावामध्ये मारायचं नाही. कोणतंच तणनाशक जर मारलं तर ती तुमची मोहरी सारी जळून जाईल. तर आता हरभरा पीक असो, हरभरा पिकामध्ये आपण काही तणनाशक मारत नाही, त्याच्यामध्ये जर फेकून दिलं तर तरी 100% तुम्हाला मोहरी होईल. आता तुम्ही विचार करा मोहरीचे भाव किती आहे तेलाचे आणि त्याचे भाव काय राहणार नाही. तुम्हीच मनामध्ये विचार करून बघा आणि मोहरी ही पीक जर घेतलं तर तुम्हाला 100% आणि 100% नफ्यात राहणार. तोटा 1 रुपयासुद्धा येणार नाही शेतकरी बांधवांनो. तुम्ही लागवड करून बघा आणि खरंच सांगतोय पैसे कमवून बघा. कसं काय माहिती आहे का, शेतामध्ये लागवड करण्यासाठी कुठंसुद्धा मोहरी नाही, त्याच्यामुळे लागवड करून बघा. तर शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये पहिलीच तर गोष्ट आपण आता प्रत्येक पीक पाहतो, मक्का असो, सोयाबीन असो, कोणतं पीक असो, त्याला पहिलेच भाव राहिले नाही. तुम्ही लागवड करा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू